बसले आता साऊथचा फील बघा तुम्ही। तर मित्रांनो फायनली आम्ही बस पकडलेली आहे उटीची, ते ही फक्त 75 रुपयामध्ये आम्ही पोहोचणार आहे आता उटीमध्ये। आणि बघूया आपला ड्रायव्हर कसा परफॉर्म करतोय। आता ड्रायव्हरची झालेले आता जस्ट भांडणं, मागून येऊन इनोवा ठोकली। आता बघूया तामिळनाडू एक्सप्रेस कशी ओव्हरटेक करते। घुमाव दे हा, कसली थंड हवा आली। जुन्या काळातल्या बघा केवढूसा रस्ता आहे, हे उलटा रस्ता, खूप डेंजर घाट आहे इथं। गाड्या एवढ्या चिटकून चालल्यात, रस्ता मोठा आहे पण टर्नला डेंजर आहे। आत्ता बायकोने केलेला कांड, बायको गेलेली उडून बाजूला कशी तरी पकडली अशी। क्वीन ऑफ हिल स्टेशन, नॉट मसुरी, नॉट शिमला, नॉट मनाली, दिस इज अ उटी। गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। न्यू डे न्यू ब्लॉग। तर आज आम्ही चाललेलो आहे उटीला कोयंबतूर वरून। ट्रॅव्हल करणार आहे लोकल बस ट्रान्सपोर्ट जे तामिळनाडूचं असणार आहे, त्याच्यात आम्ही बघणार आहे कसं जायचं काय करायचं ते सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करेल। आम्ही असंच चालत जाणार आहे रोडनी आता बस स्टॉप पर्यंत, आणि बस स्टॉप पासून बघणार आहे उटीची बस भेटते की नाही। पुढे सगळा सफर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच, तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। स्टे ट्यून, चेकिंग आउट फ्रॉम कोयंबतूर। तर जर्नी सुरू करायच्या आधी एक चाय तो बनता आहे, चाय लवर एक मी घेतलेला आहे मोहितो, आणि हे काय दहीवडा, दहीवडा दही मेदूवडा, नाईस, एन्जॉय। बसमध्ये बसले आता साऊथचा फील बघा तुम्ही। आम्ही आहे आता गांधीपुरम बस स्टॉप मध्ये, आणि इथून आम्हाला जायचं न्यू बस स्टँड, जे कोयंबतूरचं न्यू बस स्टँड, आणि साऊथचा फील तुम्ही इथं घेऊ शकता। डेंजर फेर गाणे बजारा नुसता गाणे। गांधीपुरम पासून न्यू बस स्टँड 4 किलोमीटर आहे, तर इथून आम्हाला जायचं, तिथून आम्हाला भेटणार उटीची बस। पोहोचलो आहे न्यू बस स्टँड कोयंबतूर। तर मित्रांनो फायनली आम्ही बस पकडलेली आहे उटीची, ते ही फक्त 75 रुपयामध्ये आम्ही पोहोचणार आहे आता उटीमध्ये। थोडे गाणे बिणे वाजतायत, तर इथले ड्रायव्हर थोडे शौकीन आहेत। उटी आहे इथून 80 किलोमीटर, आणि आम्ही फुल एन्जॉय करत जाणार आहे, कारण पकडलेली आहे फ्रंट सीट। इथून नजारे एन्जॉय करत थंड हवा खाणार आहे। आर यू एन्जॉयिंग गाइस? एन्जॉयिंग लोकल बस। बजेट ट्रॅव्हल करायचं असेल तर असंच करावं लागतं। बघा आम्ही फक्त 75 रुपयामध्ये पोहोचणार आहे आता, पर पर्सन 75 बरोबर, 150 रुपीजमध्ये आम्ही पोहोचणार आहे उटीला। तिथेच कॅबवाला आम्हाला भेटलेला, तो आम्हाला फेअर प्राइस मागत होता 2500 रुपये। 2500 आम्ही आता जस्ट वाचवलेले आहेत। ठीक आहे 1 तास लागेल जास्त, पण काय आपण नजारे एन्जॉय करत जाऊ, टेन्शन नाही, आणि थोडं लोकल पण एक्सप्लोर करू शकतो आपण अशा बसमधून। लोकल कल्चर, वी आर व्हेरी चालाक, यू चालाक। सो चला मित्रांनो बघूया तुम्हाला सफर मध्ये काय काय एन्जॉय करून दाखवतोय। काय काय भारी रस्त्याला दिसतंय, एवढ्या बिल्डिंग्स पण आहेत मोठ्या कोयंबतूर मध्ये। तर मित्रांनो बस झालेली आहे फुल, बघू शकता तुम्ही केवढी गर्दी भरलेली आहे।
आज काहीतरी आय थिंक फेस्टिवल आहे यांचा, तर त्यामुळे एवढी गर्दी आहे. सगळ्या बायका कुठेतरी चाललेल्या आहेत, सो त्यामुळे खूप गर्दी आहे. खूप बायका बसमध्ये एन्जॉईंग आवर जर्नी. समथिंग न्यू. Stopped me on the street last night, said everything's alright. Roller coaster, make it through the day, I'm right. It seems your meal ticket is gone. तर मित्रांनो 1 तास झालेला आहे. अजून किती वेळ लागेल आय डोंट नो. मॅपवर दाखवते 2 तास, पण बसला किती वेळ लागतो आय माहीत नाही. कारण आपल्याला आहे पूर्ण घाटाचा रोड. पुढे जे डोंगर दिसत आहेत ते उटीचे डोंगर आहेत सगळे. तर घाट लागणार आहे आपल्याला थोड्याच वेळानंतर. आणि बघूया आपला ड्रायव्हर कसा परफॉर्म करते. आता ड्रायव्हरची झालेले आहेत आता जस्ट भांडणं. मागून येऊन इनोवा ठोकली आणि इनोवाल्याने लगेच पोलीस कंप्लेंट केली. तर पोलीस आलेले आता बसमध्ये. तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे मेतुपल्लयममध्ये आणि हे खूप मोठं बसस्टॉप आहे. इथून पुढे घाट स्टार्ट होतो. उटीला बस जायला भेटतात. जर आपण इथपर्यंत आलो तरी आपल्याला बस भेटू शकते. आणि असं काही स्टँड मेतुपल्लयम. तामिळनाडूचे बस स्टँड कसे असतात. उटीचा स्पेशल बस स्टॉप आहे हा कोटागिरी. तर मित्रांनो आता आपण उटीच्या जंगलात चाललेलो आहे. आम्ही चाललेलो आहे क्वीन ऑफ हिल स्टेशन उटी उडकमंडलम. तर फायनली मित्रांनो घाट चालू झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे उडकमंडलम. उटीचं दुसरं नाव उडकमंडलम आहे. आणि हे डोंगर आहेत उटीचे. खूप भारी रस्ता आहे. एवढा मस्त फील आहे. इथं बाईक राईड करायला किती मजा येईल काय सांगता येत नाही. बाईक राईडचा प्लॅन आम्ही नेक्स्ट टाईम नक्की करू. यावेळी असंच आम्ही अंदाज घ्यायला आलेलो कसं असतं काय असतं. तर बाईक राईड तर नक्की केली पाहिजे. पण आपली स्वतःची बाईक असलेली तर चांगलं यार. आपल्याकडे सामान पण असतं. आणि ते रेंटेड बाईकचं काही गॅरंटी नाही. काल आम्ही ट्राय केलं रेंटेड बाईक. खूप खटारा असतात. त्यामुळे कुठे बंद पडतील आणि आपली वाट लावून जातील तर सांगता येणार नाही. सो बसनी या आणि स्वतःची बाईक किंवा कार असेल तर एकदम बेस्ट. तर मित्रांनो आत्ता एक चेकपोस्ट आलेला. त्यामध्ये आपल्याला सगळ्या आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स फेकाव्या लागतात. म्हणजे तिथे कचराकुंडी आहे त्याच्यात आपल्याला आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल तिथे टाकून द्यायला लागतात. प्लॅस्टिकवरती अलाउड नाही असं तर बोलण्यावरून म्हणजे बोलण्यावरून नाही समजलं. इशाऱ्यामध्ये चाललं आहे. तामिळनाडूमध्ये आपलं हिंदी इंग्लिश मराठी काही येत नाही. इंग्लिश थोडंफार येतं की 1-2 वर्ड्स बोलले की तेवढं समजतं. पण काही लोकांना येतं काही लोकांना नाही. तर हिंदी वगैरे तर काही चालत नाही. तर तमिळ ओनली तमिळ. खूप डेंजर घाट आहे. इथं गाड्या एवढ्या चिटकून चालल्यात. रस्ता मोठा आहे पण टर्नला डेंजर आहे. पूर्ण झिगझॅग रोड आहे. झिगझॅग आणि डोंगर्स बघून तर तुम्ही फिदाच होऊन जाल. वा बस आली की असे मॅटर. एवढ्या जवळून बस जाते असं थांबला. किती गाड्या आहेत. सगळे फिरून येत आहेत. ड्रायव्हर जाम पॉवरफुल आहे आपला. आत्ताच भांडण करून आला त्यामुळे त्याच्याकडे जाम पावर आहे. चिडून गाडी लावा. डेंजर आहे. रिस्की रोड आहे एकदम. फणस त्या एक फणसाचे घरे विकायला होते. फणस पण होता अख्खा विकायला. तिथं जायचं आपल्याला मित्रांनो. वॉट अ व्ह्यू मॅन. वॉट अ व्ह्यू. मित्रांनो आमच्या ट्रिपमधला फर्स्ट वॉटरफॉल दिसला नाही पण खूप पाणी होतं. बस आली पुढून.
हे उलटा रस्ता. टर्न बसतोय का आता बघूया. बसला 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 टर्न बसला. ये मित्रांनो खूप मजा येते घाटामध्ये. काश गाडी चालवायला भेटली असती, मजा आली असती. अशी भिंगरासारखी फिरवली असती. आणि हिची बघा कशी फाटली. जय हनुमान जय हनुमान. इथे ड्रायव्हर जजमेंट इज मोर इम्पॉर्टंट. कुठून टर्न मारायचा काय नाही. एलिफंट ऑन रोड. ओ एलिफंट दिसला तर काय मजा येईल. हाती दिसले पाहिजे. एलिफंट क्रॉसिंग झोन हा. साईडला हो उडून जाशील तुला घेऊन. साईडला हो. तेच सगळे टर्न आहेत. सगळे टर्न असेच आहेत एकदम कट टू कट. सिग्नलिंग चालू आहे. सिग्नलिंग खूप गाड्या येतात वरतून. टुरिस्टचं फिरून झालं असेल आणि आता आम्ही चाललो आहे वीकडेजमध्ये. पाऊस चालू झाला इकडे. पावसाचं मौसम आहे. आपल्या महाराष्ट्रात तर उन्हाळा एकदम कडक गरम होत आहे आणि इकडे पाऊस चालू आहे. पाऊस असा पण नाही साधा बिधा, डायरेक्ट तुम्हाला फुल भिजून टाकणार. काल गुडघे एवढं पाणी होतं कोइंबतूरमध्ये. ब्रिज एकदम लोखंडाचे आहेत जुन्या काळातल्या. बघा केवढूसा रस्ता आहे. आता बघूया तमिळनाडू एक्सप्रेस कशी ओव्हरटेक करते. चल जागा दे ट्रकवाल्या. तमिळनाडू एक्सप्रेस टाकला ओव्हरटेक. ड्रायव्हर थांबत नाही भावाला. ट्रकला टाकलेला आहे मागे. बघ काली गाडी पुढे. बच गया सांबा. टर्न बघ कसला डेंजर आहे. डायरेक्ट वरती चढायचा. चढवली भावाने. जजमेंट. बघ टर्न. गाडीवाल्याने आधीच थांबवली. डेंजर टर्न अगेन. घुमाव दे घुमाव दे. हा कसली थंड हवा आली. ओ माय गॉड. टर्न घ्यायला लागतं आता मागे. गाडी थांबलेत खाली पण सगळ्या. बसलेला आहे टर्न. जजमेंट आहे ड्रायव्हर. दुसरी बस आलेली आहे. बसवाल्याने आधीच थांबवलं साईडला. प्लास्टिक बॉटल फ्री झोन. नो प्लास्टिक बॉटल अलाउड. आता उटीचे थोडे नजारे चालू झालेले आहेत. मस्त फॉग दिसतंय. पाऊस आहे. मजा येणार आहे खूप. ट्रक आधीच थांबलेत सगळे. ठंडी वाला लागली ना आता. ठंडा मौसम. बारिश का मौसम. फॉगी फॉगी. मित्रांनो हा लँडस्लाइड प्रॉन एरिया पण आहे. खूप सारे दगड पडलेत वरून झाले. Oh, it's a rest house. Nanda Gopal Bridge. Nanda Gopal. My name is Nanda Kumar. नंदा कुमार. हा ब्रिज आहे तो नंदा गोपाल आहे. तर मित्रांनो चहाचे मळे चालू झालेले आहेत. सगळे चहाचे मळे आहेत. फुल ऑफ ग्रीनरी. ब्युटिफुल. फ्लॉवर्स फॉल. धबधबा. चहाचे मळे. चहाचे मळे. क्या औसम है यार. सीधा हो गया मैं तो ऊटी पे.
औसम मौसम पण मस्त आहे. ऊटी 20 किलोमीटर. वाव. तर आम्ही मित्रांनो त्या रस्त्यावर जाणार आहे. आता आलेलो आहे कुन्नूर जवळ. तर कुन्नूर जवळ आम्ही आलेलो आहे. केवढी मोठी लँडस्लाइड आहे बघा. तर कुन्नूर राहिलेलं आहे आता 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटर नंतर परत पुढे ऊटीचा प्रवास. तर मित्रांनो कुन्नूर पासून ऊटीला टॉय ट्रेन सुद्धा चालते. छैया छैया गाणं ऐकलं असेल तर तुम्हाला माहीतच असेल की ते ऊटीचं शूटिंग होतं सगळं. तर टॉय ट्रेनचं तिकीट आमचं 2 वेटिंगवर होते पण त्यातलं 1 बुक झालं आहे पण 1 नाही झालं आहे. तर बघूया आपल्याला ट्रॅव्हल करता येते की नाही टॉय ट्रेन. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला असेच मस्त मस्त व्हिडिओ बघायला भेटतील. तर आम्ही पोहोचलो आता कुन्नूरमध्ये आणि कुन्नूरचे नजारे बघा. सगळे हॉटेल्स दिसतात आणि फॉरेनर्ससुद्धा आहेत कुन्नूर्समध्ये. तर खूप फेमस लोकेशन आहे कुन्नूर. आता बस स्टॉपला थांबलेलो आहे. तर मित्रांनो आमचं एक स्टे कुन्नूरला सुद्धा असणार आहे. अरे यार भरपूर ट्रॅफिक आहे इथे आणि कुन्नूरचे नजारे. सिटी ऑफ कुन्नूर. थोड्या वेळ बस थांबली कुन्नूरला 10 मिनटं आणि लगेच निघालेली आहे आता ऊटीला. आता परत घाट चालू होणार आहे ऊटीचा. हे आलंय वेलिंग्टन. तमिळनाडूनी तमिळनाडूच्या बसला होते तमिळनाडू एक्सप्रेस. मित्रांनो अजून ऊटी 8 किलोमीटर बाकी आहे आणि हे ऊटीचे नजारे. कुन्नूर पासून सगळे घर जे स्टार्ट झालेत सगळे असेच येते बघ. काय पूर्ण डोंगराच्या साईडला हेच आहे. ओ माय गॉड व्हॉट हॅपन. समथिंग रॉंग विथ बस. आता बायकोने केलेला कांड. बायको गेलेली उडून बाजूला कशी तरी पकडली अशी. पकडली तिने पकडली आणि मी एक हाताने फोन बघत होती. फोन सर्फिंग करते गेली डायरेक्ट साईडला. आहे कंजेशन. Queen of Hill Station, not Mussoorie, not Shimla, not Manali. This is Ooty. Coimbatore 83 किलोमीटर. मंजूर. ऊपर भवानी. अंगदू. वॉटर क्रॉसिंग. ऊटी मधली वॉटर क्रॉसिंग. काल इथे पण भरपूर पाऊस पडला असेल. ऑलमोस्ट आता ऊटीमध्ये पोहोचलो आहे. 2 किलोमीटरवरती स्टँड आहे. तर आम्ही स्टँडला उतरणार. तिथून आमचं हॉटेल ऑलरेडी बुक आहे. तो बघूया कसं भेटतं आज हॉटेल आम्हाला. फायनली पोहोचलो आहे ऊटीच्या बस स्टॉपला. आता उतरतो बॅग. असं काही बस स्टँड. लास्ट स्टॉप ऊटी. तर ऑलमोस्ट 4 तासांनी पोहोचलो आहे ऊटीला. तर मित्रांनो फायनली आम्ही ऊटीला उतरलेलो आहे. हे बघा स्टेशन आणि आमचं हॉटेल इथून 1 किलोमीटर आहे. तर आम्ही चालतच चाललोय. मित्रांनो फायनली आम्ही आता ऊटीला पोहोचलो आहे आणि हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. तर तुम्ही हॉटेलची टूर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकाल. आणि ही पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय पीस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऊटी एक्सप्लोर करणार आहे. व्ह्यू बघा व्ह्यू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.